आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, कारण 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार अशी मोठी चर्चा सुरू आहे. पण खरंच काय सत्य आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला योजनेत सुमारे 2,47,00,000 लाभार्थी होते, पण आता संख्या कमी होऊन अंदाजे 1,70,00,000 ते 75 लाखापर्यंत आली आहे. 71 लाखांचा आकडा समोर येतोय, पण हा पूर्णपणे ई-के-वाय-सीमुळे आहे असं कुठेही अधिकृत सांगितलेलं नाही. काहींची ई-के-वाय-सी न झाल्यामुळे हप्ते थांबले आहेत, तर काही जण इतर अटीमुळे अपात्र ठरले आहेत. म्हणजेच लाभ कमी होण्यामागे एकच कारण नाही, तर अनेक कारणांचा एकत्रित परिणाम आहे. जसं की शासकीय नोकरी, चारचाकी वाहन, उत्पन्न मर्यादा, वय मर्यादा किंवा 2 योजना एकत्र घेणे. ई-के-वाय-सी फक्त ओळख पडताळणीसाठी आहे, पात्रता ठरवण्यासाठी नाही. कुणाला फायदा? ज्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे आणि अटी पूर्ण आहेत त्यांना पुढेही लाभ सुरू राहण्याची शक्यता आहे. ज्या लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी राहिली आहे त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. 71 लाखांचा आकडा अजून अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही. सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही, त्यामुळे हा आकडा अंदाज किंवा चर्चा असू शकतो. पुढील काही महिन्यात यावर अधिकृत अपडेट येण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर लाभ बंद होण्यामागे फक्त ई-के-वाय-सी कारणीभूत नाही, वेगवेगळ्या अटी आणि पडताळणीमुळे संख्या कमी होत आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, पण आपली ई-के-वाय-सी आणि पात्रता तपासून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.